महाराष्ट्र। आज सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। असं आपण म्हणतो की ही पृथ्वी कामगारांच्या हातावर डोललेली आहे आणि हे वाक्य आज सगळा कामगार वर्ग त्यांना मी या दिनानिमित्त शुभेच्छा देते। आणि महाराष्ट्र दिन आहे, महाराष्ट्रातल्या ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी समाज सुधारकांनी हा महाराष्ट्र घडवला त्याकडे त्यांच्यामध्ये काहीतरी वाद असेल, पण मला असं वाटतं की त्याचा एवढा मोठा हे करण्यासारखा नाहीये। अंतर्गत आहेत वाद त्यांचे आणि ते आम्ही निश्चितपणे सोडू। त्या संदर्भात गुन्हाही दाखल आहे, कितपत योग्य आहे पुण्याला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो? मला ऍक्च्युली या संदर्भातली माहिती नाहीये, पण असं जर कोणी भाजप पदाधिकारी म्हणत असेल तर निश्चितच कारवाई नाही, मीच बोलावून आमचे भाजपचेच लोक आहेत बोलावून त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे ते त्या संबंधी ऐकून घेईल आणि त्याच्यामध्ये पण जर अशी काही सत्यता वाटत असेल तर ती निश्चित तुम्हाला। दोन भाजप नगरसेविकांचा टक्केवारीवरून वाद झालेला होता, त्यानंतर पुण्यात एकच वार्डातले दोन नगरसेविका आहेत, जातीवादावरून त्या दोघींचा वाद सुरू आहे। या संदर्भात एकमेकींवरती आरोपही केले, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा किंवा एकमेकींना काय म्हणतात? स्थानिक नेतृत्व कार्यक्षम आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली। नाही, मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची गरज नाही। महापौर पण इथे आहेत आणि महानगरपालिकेचे महापौर गटनेते जे आपले प्रतिनिधी आहेत महापौरचे, ते निश्चितपणे हा वाद आमच्या स्तरावर मिटवतात। काही तक्रारी माझ्याकडे अशा प्राप्त झाल्या होत्या की एका विशिष्ट समाजासाठी कंपनीमधल्या ज्या रेस्टरूम आहेत त्या वापरल्या जातात आणि त्यावेळेस बाकीच्या तिथल्या इतर कर्मचाऱ्यांना त्या रेस्टरूम मध्ये जाण्यास मज्जाव केला जातो, अशा तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या। मी पोलीस कमिशनर पुणे आणि पोलीस कमिशनर पिंपरी चिंचवड दोघांना पण, कारण आपल्याकडे दोन्हीकडे हे इंडस्ट्रियल हब आहेत त्यामुळे आपण दोन्हीकडे असं पत्र दिलं होतं की याची सत्यता तपासून बघावी। त्याप्रमाणे पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने सगळे कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये एक त्यांच्याशी चर्चा करणं किंवा त्यांच्यामध्ये काही असेल तर त्यांचे ग्रुप्सनी त्यांच्या भेटी घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आत्ता पोलिसांनी केलेल्या आहेत। त्यांची जी कॉर्पोरेट मॅनेजमेंट आहे त्याच्याबरोबरच्या पण मीटिंग आता होत आहेत। हा सर्व गोष्टी पडताळून पाहण्यासाठी आत्ता तरी आपल्याकडे काही पुरावा नाहीये। ज्यावेळेस पोलीस अशा त्यांना ज्या संशय असणाऱ्या ह्याच्यामध्ये गेले तिथे अजून त्यांना काही आढळून आलेलं नाहीये, पण हा तपास हा चालू राहील आणि अजूनही तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेल की कोणाच्या जर तक्रारी असतील तर त्यांनी पुराव्यासकट पुढे यावं ह्या तक्रारी देण्यासाठी आणि निश्चितच आपण त्याच्यावर कारवाई करू। कामगार दिन आहे, मात्र ज्या प्रकारे नाशिकच्या IT कंपनीत प्रकरण पुढे आलं जिहादचं, तसंच हिंजवडी IT पार्क असेल, खराडे IT पार्क असेल, या कंपन्याचं ऑडिट व्हावं असं एक मागणी होती, कारण इथल्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजे। ती ऑडिट अजून काही झालेलं नाही। तुमची मागणी होता, कारण तुम्ही या जिल्ह्याचं नेतृत्व करतात, एवढ्या मोठ्या IT हब मधून देशभरातून हे सगळे एम्प्लॉईज येतात आणि त्या ठिकाणी अशा प्रकार घडताना आपल्याला पाहायला मिळतात। मी ते सांगितलं की आपण हे बघा, आपलं पूर्ण जसं तुम्ही म्हणला की आज कामगार दिन, आपलं पूर्ण जी इकॉनॉमी आहे ही इंडस्ट्री आणि ह्या कामगारांवरच अवलंबून आहे। त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीची सत्यता पडताळून घेणं पहिल्यांदा खूप गरजेचं आहे आणि ती सत्यता पडताळली तर निश्चितच कठोर कारवाई आपण करणारच आहोत। म्हणून अजून तुमच्याही माध्यमातून मी आवाहन करते की अजून काही तक्रारी, ज्या तक्रारीच्या अनुषंगाने आता आमच्या ज्या कॉर्पोरेट सेक्टर बरोबरच्या मीटिंग आणि हे सगळं चालू आहे, हे ऑफिशियली मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी याच्यातल्या सांगू शकत नाही, पण आम्ही ही प्रकरणाची सत्यता तपासून